नमस्कार. स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट चला तर मग पाहूयात. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस विभाग जो आहे यामार्फत विविध पदाकरता भरती केली जात आहे. तर याचे जे हॉल तिकीट आहेत मैदानी चाचणीचे तर ते उपलब्ध झालेले आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांना या ठिकाणी अडचणी येत आहेत की हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कशा पद्धतीने जी काही प्रोसेस आहे ती करणे आवश्यक आहे. तर ती आपण यात थोडक्यात समजून घेऊयात. तर याच्यामध्ये सर्वप्रथम जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस यांची तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. mahapolice.gov.in/police पुढचं जे काय आहे ते आपण हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज प्रणाली म्हणून आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. तर या लिंकला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे काही मैदानी चाचणीचं हॉल तिकीट आहे तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे. तर अशी नवीन या ठिकाणी स्क्रीन ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला बघा आपला जो काही अर्जाचा क्रमांक आहे तो अर्जाचा क्रमांक आणि आपला जन्मदिनांक हा सलगपणे टाकायचा आहे. आता या ठिकाणी त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे. वरील जो अर्ज क्रमांक आहे 110-10-10-12-34-56 आणि त्यापुढे आपली जन्मदिनांक आहे ती सलग लिहायची आहे. तर कोणत्याही प्रकारचा जो काही स्पेस वगैरे आहे किंवा डॅश वगैरे हे टाकायचं नाही या ठिकाणी. तर डायरेक्टली आपली जी काही जन्मतारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आता या ठिकाणी पाहू शकतो आपण की 17/5/1992 ही जन्मतारीख आहे. तर ती लगेचच अर्ज क्रमांक संपल्यानंतर या ठिकाणी टाकलेले आहे. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला जी काही आपला हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्याबाबतच्या सूचना देखील या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतील. पुढे आपण त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपलं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड होऊन जाईल. सध्या माझ्याकडे कोणाचाही अर्ज क्रमांक किंवा त्याला अनुसरून जन्मतारीख उपलब्ध नसल्या कारणामुळं मी या ठिकाणी जी काही पुढची स्टेप आहे ती आपल्याला दाखवू शकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.